नमस्कार. ॲग्रो वन डिजिटलच्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. मी अशोक जावळे. आज आपल्यासोबत एक वेगळ्या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे राहुल बाकरे. त्यांचं जे शिक्षण आहे तर ते अभियांत्रिकीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे त्यांनी, सॉफ्टवेअरमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर ते एका अशा क्षेत्राकडे वळले की ज्याची खूप आज गरज आहे आपल्या भारताला आणि भारतातल्या शेतीला. तर राहुल बाकरेजी, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमची कंपनी जी आहे ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल. येस, तुमची जी कंपनी आहे ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स, ही नेमकी कुठल्या क्षेत्रात काम करते, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपण सुरुवातीला भारतातली जी पाण्याची दुर्भिक्ष आहे भारतात, पाण्याचं प्रचंड, कारण नैसर्गिक रित्या जी काही वातावरण आहे इथलं, जी परिस्थिती आहे ती अशी आहे की काही ठिकाणी खूप प्रचंड पाऊस पडतो आणि काही ठिकाणी खूप ड्राय एरिया असतो. महाराष्ट्रातला जर विचार केला तर बहुतांश शेतकऱ्यांसमोरचा तो प्रॉब्लेम आहे की टोटली इरिगेटेड लँड खूप कमी आहे आणि बऱ्याच लोकांना पावसावर अवलंबून राहूनच शेती करायला लागते. त्यामुळं पाणी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, पिण्यासाठीही आणि शेतीसाठीही. आता औद्योगिकरण हा तिसरा एक अँगल त्याला जोडलेला आहे, शहरीकरण वाढतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सरांकडून आज जाणून घेणार आहोत की आपण जो बोर घेतो शेतामध्ये, त्या बोरची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, त्याला रिचार्ज कसं करता येईल आणि तुमचा जो जुना बोर आहे त्याचं पाणी वाढवण्यासाठी काय करता येईल, याबद्दल आपल्याला सर मार्गदर्शन करणार आहेत. सर, भारतातली एकूण जी काही परिस्थिती आहे त्यानुसार त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा की भारतात प्रचंड संख्येनं बोर घेतले जातात आणि त्यात फेल्युअरचं प्रमाण खूप आहे. पण सामान्य शेतकऱ्याला सायन्स माहीत नसतं किंवा त्याच्यातल्या डिटेल्स माहीत नसतात. त्यामुळे ते आपले जिथे संधी मिळेल तिथे बोर घेत राहतात आणि आशा असते माणसाला आणि त्यामुळे ते करत राहतात. त्यामुळे संख्या वाढत चालल्या. पण भारताची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती नेमकी कशी आहे आणि त्या कंडिशनमध्ये आपण हे जे बोर आत्ता घेतोय तर त्याने समस्या कशा वाढत चालल्यात याबद्दल आम्हाला सांगा. बरोबर. तर भारताची जर तुम्ही थोडंसं आपण हिस्ट्रीबद्दल समजून घेऊया. जेव्हा पूर्वीची जी काही सिव्हिलायझेशन, ज्या काही संस्कृती होत्या त्या नदीच्या आजूबाजूला होत्या. जेव्हा माणसाला भूजलाचा वापर करण्याची एक आयडिया मिळाली किंवा त्यांना विहीर कशी करायची हे कळलं, तेव्हा ते नदीपासून लांब गेले. हजारो वर्ष आपण त्या परिस्थितीमध्ये होतो की जिथे जिथे आपल्या मानवी वस्ती होत्या तिथे एक सरफेस वॉटर किंवा जमिनीवरचा पाण्याचा एखादा स्रोत किंवा जमिनीखालचा स्रोत असा आपण डेव्हलप करून तो वापरत गेलो. पण 1960च्या दशकामध्ये जेव्हा पाश्चिमात्य देशांमधनं युनिसेफनी जेव्हा पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल्स भारतात आणल्या, तेव्हा त्यांनी काही रिग्स ज्या ऑइल करता तिकडे वापरत होते, ऑइलच्या विहिरी खणण्याकरता, त्या त्यांनी भारतात आणल्या. कारण उत्तर भारतामध्ये अशी परिस्थिती होती की तिथे मॅलन्यूट्रिशन वगैरे खूप जास्त होतं, कारण पिण्याचे पाण्याचे स्रोत हे पोल्युटेड होते. म्हणून त्यांनी बोरवेल्स तशा भारतामध्ये आणल्या आणि त्या बोरवेल्स भारतामध्ये आल्यानंतर आपण त्याचा एवढा आपण त्याचा एवढं त्याचा फॉलोअप घेतलेला आहे की आपण तेवढं त्याचं फॉलोईंग केलेलं आहे की आता आपण उठसूट जिथे तिथे आपण बोरवेल्स घेतो. जसं तुम्हाला म्हटलं तसं की एखादी विहीर खणायला खूप वेळ लागतो किंवा पैसे लागतात आणि ती विहीर शक्यतो एखाद्या नदी नाला याच्या शेजारी असते तेव्हा तिला जास्त पाणी मिळतं. पण तीच विहीर एखाद्या आतल्या भागामध्ये आपण जर घेतली, एखाद्या उंच भागामध्ये घेतली तर पाणी मिळत नाही. कारण तो भाग आपण हायड्रोजिओलॉजीच्या मार्फत बघितला तर तो रिचार्ज एरिया आपण असं त्याला म्हणतो आणि जो सखल भाग असतो त्याला डिस्चार्ज एरिया म्हणतो. तर ह्या बोरवेल जेव्हा भारतात आल्यानंतर भारतात त्याच्यानंतर 70च्या दशकामध्ये भीषण दुष्काळ पण पडला आणि तेव्हाच भारतामध्ये ग्रीन रेव्होल्युशन, हरित क्रांती पण झाली. आता ह्या ज्या काही हरित क्रांतीमध्ये आपण ज्या काही प्रोपोगेट केलेल्या व्हरायटीज होत्या, तर पूर्वी आपल्याकडे ज्वारी, बाजरी, इवन पंजाबमध्ये मक्के दी रोटी असे म्हणायचे. पण ह्या जेव्हा भारतामध्ये गहू, तांदूळ ह्या व्हरायटीज आल्या आणि त्या कशा करता आल्या, तर आपल्याकडे जी काही रेशनिंग सिस्टीम होती तर त्याच्यामध्ये एका क्वालिटीचं जास्तीत जास्त धान्य मिळावं आणि ते सर्वत्र रेशनिंगमधनं सर्वांना डिस्ट्रीब्यूट करावं अशी ती गव्हर्नमेंटची स्कीम होती. त्यामुळे जे काही अन्नधान्य पिकवायचं होतं ते एका प्रकारचं पिकवण्याची गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे काही हायब्रिड
हायब्रिडायझेशन झालं होतं सीड्सचं, त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ ह्याच्यावर भरपूर काम झालं होतं, म्हणून त्या व्हरायटीज आपल्याकडे आणल्या आणि मग त्याचं आपल्याला माहिती आहे की पंजाबमध्ये वगैरे त्याची हरित क्रांती झाली आणि आपण अजूनही बघतोय की पंजाबमध्ये किती गहू आणि तांदूळ होत होतं. तर सांगण्याचा हेतू असा की त्याच्यामुळे बोरवेल्स भारतात आल्या आणि त्या बोरवेल्सचा पिण्याच्या पाण्यावरनं आपण शेतीसाठी वापर करायला लागलो. आणि गेल्या 1 दशकामधलं एक नासाच्या ग्रेस सॅटेलाईटमधनं एक स्टडी केला, तर त्याच्यामध्ये उत्तर भारतावर दरवर्षी भारताचं गुरुत्वाकर्षण बदलतं अशी परिस्थिती आहे. का तर आपण एवढं पाणी पृथ्वीच्या पोटातनं काढतोय की त्यांनी गुरुत्वाकर्षण पण पृथ्वीचं आपल्या उत्तर भारतावरचं हे बदललेलं नासाने ऑलरेडी हे प्रूव्ह केलेलं आहे. तर भारत किती पाणी काढतो? तर भारत जगातला सर्वात जास्त भूगर्भातलं पाणी उपसणारा देश आहे. 2010 साली डॉक्टर तुषार शहांच्या रिसर्चनुसार 260 क्युबिक किलोमीटर म्हणजे घन किलोमीटर एवढं आपण पाणी तेव्हा काढतो. 2010चा डेटा सांगतोय. आत्तापर्यंत आपण 400-450 क्युबिक किलोमीटर एवढं पाणी आपण काढतोय आणि हे पाणी एवढ्या फास्ट जलदरित्या काढतोय की नेचर त्याला नैसर्गिकरित्या त्याचं पुनर्भरण होत नाही आहे, जे त्या रेटनी काढतोय. त्यामुळे ही जी काही तफावत आहे त्याच्यामुळे पाण्याची लेवल ही दरवर्षी खाली चालली आहे आणि जेवढी लेवल खाली चालली आहे तसे पाण्याच्या गुणवत्तेचे क्वालिटीचे प्रॉब्लेम्स पण आपल्याकडे खूप आलेत. म्हणजे फ्लोराईडचा मोठा प्रॉब्लेम आहे साऊथ इंडियामध्ये. नॉर्थ इंडियामध्ये गंगा ब्रह्मपुत्राच्या पात्रामध्ये आर्सेनिकचा मोठा प्रॉब्लेम आहे. पंजाबमध्ये युरेनियम क्रोमियम यायला लागलं आहे. तर ही सर्व परिस्थिती गंभीर आहे आणि जर आपण भूजलाचा वापर सस्टेनेबली शाश्वतदृष्ट्या केला नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काहीच ठेवणार नाही आहोत, अशी इतकी परिस्थिती गंभीर आहे. आणि कोणीतरी म्हटलं की जर World War III झालं तर ते पाण्यावरनं होईल. आणि आपल्या सर्वत्र तुम्ही जर थोडंसं डोळे उघडून बघितलं तर आपल्याला पाण्याविषयी अनेक कॉन्फ्लिक्ट्स आपल्याला होताना दिसतात. एखाद्या धरणाच्या वरच्या बाजूपासून खालची बाजू, म्हणजे पुण्याचंच उदाहरण घ्या. खडकवासल्याचं पाणी हे दौंड आणि इकडच्या खालच्या शेतकऱ्यांसाठी होतं, पण ते पुण्याने डल्ला मारला त्याच्यावर. आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी कमी पडतं तेव्हा हे कॉन्फ्लिक्ट चालू होतात. तर असे ही सर्वत्र कॉन्फ्लिक्ट चालू होणार आहेत. परिस्थिती पाण्याची गंभीर आहे. कसं आहे की दरवर्षी पाऊस पडतो पण ते पावसाच्या पाण्याचं स्टोरेज होत नाही. आपण पाण्याचं व्यवस्थित स्टोरेज करत नाही, त्याचं मॅनेजमेंट करत नाही, म्हणून परिस्थिती बिकट आहे. आपल्याकडे पाणी कमी आहे असं नाही, पण पाण्याची आपण जे पाण्याची डिमांड आहे तर ती आपण डिमांड नीट मॅनेज करत नाही. आपण पाण्याचा अतिउपसा करतो आणि त्याच्यामुळे परिस्थिती गंभीर होती. भारतात भूजलशास्त्र हा जो विषय आहे त्याच्याकडं दुर्लक्ष होतं असं दिसतं. तुम्ही तुमच्या बोलण्यातून ते सांगितलं होतं. तर हे असं का आहे? तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळं, हे दुर्लक्ष नेमकं कशामुळं आहे? म्हणजे अडचण अशी आहे की इतका अत्यंत अन्न वस्त्र निवारा यात पाणी येतं, कारण त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पण त्या विषयाकडं सगळ्यांचंच दुर्लक्ष आहे. म्हणजे सरकारी पातळीवर तर आहेच, पण त्याच्यात फारसं काही संशोधन आपल्याकडं झालेलं म्हणजे आमच्या तरी निदर्शनास आलेलं नाही आहे. तर एकूणच या सगळ्या, म्हणजे आपण मोठ्या प्रमाणात जलउपसा करतो, पण त्याच्या बदल्यात काय करायचं याच्याबद्दल आपल्याकडे काहीच अजून माहिती नाही. लोकांना त्याचं ज्ञान पण नाही आहे आणि तशी जागृती पण नाही आहे. मग ही जी हा जो प्रॉब्लेम आहे ह्याला काय कुठली कारणीभूत आहेत की माणसं भरमसाठ उपसा करतात आणि जबाबदारी मानतच नाहीत की आपणही काहीतरी त्याच्या बदल्यात केलं पाहिजे? बरोबर. आता कसं आहे की तुम्ही जर स्वातंत्र्यापासून बघितलं तर आपला सर्व फोकस आपल्या देशाचा सेंट्रलाइज्ड सोल्युशन्सकडे होता. म्हणजे काय तर सरकारने एक मोठी फॅक्टरी स्थापन करायची आणि एम्प्लॉयमेंट जनरेट करायची. सरकारने एक मोठं धरण बांधायचं आणि मग त्या धरणाचा वापर आपण सर्वत्र पाणी पोहोचवण्याकरता वापरणार. तेव्हाची ती परिस्थिती बरोबर होती. पण आता तुम्ही बघितलं तर पूर्वी शेती ही नदी किंवा एखाद्या कॅनॉल्सच्या आजूबाजूला होती, पण जसजसं तुम्हाला म्हटलं तसं की आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीकडे प्रत्येकडे 50-60 एकर जमीन होती, पण आता आपली विभाजित कुटुंब पद्धती झालेली आहे. त्याच्यामुळे जी काही प्रत्येक शेतकऱ्याकडे 5-7 एकर ऑन ॲन ॲव्हरेज अशी शेती उरलेली आहे, पण ती एक गठ्ठा नाही आहे. इकडे 1 एकर, इकडे 1.5 एकर, इकडे 2 एकर अशी आहे. आणि त्याला जर ही सर्व जमीन विहिताखाली आणायची असेल तर त्याला पाण्याचा स्रोत तिथं तयार करण्याची गरज आहे. विहिरी या खूप महाग आहेत, त्या परवडत नाहीत, म्हणून शेतकरी बोरवेल्सकडे जातो. त्यामुळे बोरवेल्सचा तुम्हाला म्हटलं तसं की जास्त नंबर्समध्ये ते आपण ड्रिल करतो. ह्या सर्व
पाण्याच्या ॲब्स्ट्रॅक्शनमुळे झालंय कसं की प्रॉब्लेम्स हे डिसेंट्रलाइज झालेत. प्रॉब्लेम आपण नाल्या ओढ्या नदीकडनं आपण नाल्या ओढ्यांकडे गेलो, त्याच्यावरनं आपण विहिरींकडे गेलो आणि विहिरींकडनं आता आपण बोरवेल्सकडे गेलेलो आहोत. पण आपली सोल्युशन्स तीच आहेत, पूर्वीचीच आहेत. म्हणजे आपण अजूनही पण कुठं धरण बांधायचं आणि कुठनं कॅनॉल काढायचे ह्याच्याविषयी विचार करतोय. तर ह्याच्याविषयी विचार करण्याच्या ऐवजी जास्तीत जास्त डिसेंट्रलाइज तुम्ही कसा रिचार्ज कराल. म्हणजे जलयुक्त शिवारसारखं एखादं जी एक संकल्पना होती की एखाद्या मोठ्या धरणामध्ये समजा 100 लिटर पाणी मावत असेल तर त्याला जे काही नदी नाले छोटे छोटे जे मिळत आहेत तर त्याच्यामध्ये पण काही स्टोरेज कॅपॅसिटीज आहेत. तर त्या स्टोरेज कॅपॅसिटी आणि त्या डिसेंट्रलाइज आहेत, तिथल्या तिथे त्या केल्या जातात. तर असं डिसेंट्रलाइज सोल्युशन्स काढणं गरजेचं आहे. आणि भूजलाच्या बाबतीत जसं तुम्हाला म्हटलं की अजूनही आपल्या सरकारची किंवा एकूणच राज्यकर्त्यांची अशी एक मानसिकता आहे की आम्ही इथं काही काम केलं तर ते दिसलं पाहिजे. त्यामुळे ते जर सरफेस वॉटरचं काम केलं तर ते दिसतं आणि आपण मग त्याच्यावर क्लेम घेऊ शकतो आणि त्याच्यावर मग ते मागू शकतो. पण भूजलाचं तसं नाही आहे. भूजलाचं तुम्ही पाणी एकदा रिचवलं की ते खाली गेलं की कोणाला दिसत नाही. त्यामुळे काम केलेलं दिसत नाही, पण ते काम खरं करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सेंट्रलाइज सोल्युशन्सनी डिसेंट्रलाइज वॉटर सप्लायची जी आता जे काही संसाधनं आपण बोरवेलसारखी जी तयार केलेली आहेत तर ती जर मॅनेज करायची असतील तर त्याच्याकरता आपल्याला डिसेंट्रलाइज्डच सोल्युशन्स करायला पाहिजेत. तर ह्याविषयी तुम्ही म्हणून तुम्हाला म्हटलं की आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सरफेस वॉटरविषयी आहे थोडाफार इन्फॉर्मेशन आहे. तशी एकूणच एन्व्हायरमेंटविषयी आत्तापर्यंत काही आपल्या करिक्युलममध्ये होते मला तर काही आठवत नाही. आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा त्याच्यामध्ये काही नैसर्गिक संसाधनांविषयी काही त्याच्यामध्ये माहिती होती. एकूण शैक्षणिक संस्थांमध्ये पण सगळ्यांनीच गृहीत धरलेलं आहे. पण पाणी हाच एक मुद्दा आहे की ज्याच्यावरनं अतिशय गंभीर परिस्थिती येणार आहे. तर हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पाण्याविषयी असणारे जे काही एज्युकेशन करिक्युलम्स आहेत तर ते आपल्याला प्रमोट करणं गरजेचं आहे. आता पंतप्रधान मोदींनी पण परवा सांगितलं आहे की जे काही पाणी पडतं आहे तर ते हार्वेस्ट करण्याची आता खरं गरज आहे. इवन त्यांच्या काही काही स्कीम्स आहेत की ज्याच्यामध्ये पाण्याचं जास्तीत जास्त स्टोरेज कसं करता येईल हे आपल्याला बघता येईल. तर सरकार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतं आहे, पण ॲट ॲन इंडिव्हिज्युअल लेवलसुद्धा अवेअरनेस येणं गरजेचं आहे. नाहीतर सरकार इकडं जलसंधारणासारखी कामं करतं आहे, जलयुक्त शिवारसारखी कामं करतं आहे, पण आपण जर ते जलसंसाधन म्हणजे काय आणि त्याचा एक इंटिग्रेटेड वॉटर मॅनेजमेंट करायचं असेल हे आपल्याला माहितीच नसेल तर आपण त्याचा गैरवापर हा करणारच. ही परिस्थिती आहे की सरकारच्या साईडने प्रयत्न करते पण आपल्या एज्युकेशन करिक्युलममध्येच पाण्याविषयी आणि भूजलाविषयी एस्पेशली काहीच नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 80% जनता ही भारतातली भूजलावर अवलंबून आहे. पण भारतामध्ये हायड्रोजिओलॉजी ह्या विषयावर ट्रेनिंग देणाऱ्या संस्थाच नाही आहेत. ज्या आहेत त्या काही NGOज आहेत. एखादी NIH नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, आता IIT रुड़की आपण त्याला म्हणतो, अशा 1-2 वगळता हायड्रोजिओलॉजीविषयी फुल फ्लेज्ड असा करिक्युलम असणारी अशा संस्थाच नाही आहेत. ही भारताची एक अतिशय दुर्दैवी कथा आहे. ओके. आता भारतात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, औद्योगिकरण वाढतं आहे आणि तुम्ही मगाशी सांगितलं तसं की शेतीतलं औद्योगिकरण आता वाढतं आहे. कारण पॉप्युलेशन वाढते त्या प्रमाणात आपल्याला बाकी त्याचा म्हणजे मागणी आणि पुरवठा हे जे गणित बसवायचं आहे तर ते त्यासाठी बरेच प्रयत्न चालू असतात. तर या सगळ्यामुळं म्हणजे पृथ्वीच्या पोटातला जो काही भूगर्भातला जो काही पाण्याचा साठा आहे त्याचा उपसा दररोज वाढत जातो. औद्योगिकरण आणि शहरीकरण यामुळं ह्या भूजलाची जी काही पातळी असते ती कमी होताना दिसते. तर त्याबद्दल सांगा की आता भविष्यात काय असणार आहे चित्र या सगळ्या बदलांमुळे. बरोबर. साधारण आपली जर पॉप्युलेशन बघितली तर भारतामध्ये दरवर्षी साधारण 2,500 लिटर पाणी हे एक 40-50 वर्षांपूर्वी होतं. ऑलरेडी आपलं पॉप्युलेशन वाढलेलं आहे, आपली लोकसंख्या वाढलेली आहे. नुसती लोकसंख्या वाढलेली नाही आहे, लोकसंख्येचं शहरीकरण झालेलं आहे. लोकसंख्या ही जास्तीत जास्त औद्योगिक गोष्टींकडे जास्त जायला लागलेली आहे. जे लोक शेती करतायत, जी आधी पडजमीन होती आता त्याच्यामध्ये बोरवेल्स करून त्याच्यामध्ये लोक आता कल्टिवेशन करायला लागलेत. ह्याच्यामुळे पाण्याचा आपला डायरेक्ट वापर हा वाढलेला आहे. तर त्यामुळे आपले फक्त 1400 क्युबिक मीटर पर इयर
असं आपल्याला दर वर्षी असं आपल्याकडे 1700 हा एक चांगला मापक आहे. 1700 जर क्युबिक मीटर तुमच्याकडे पाणी असेल दरवर्षी तर तुमची इकॉनॉमी ही चांगली चालते. पण त्याच्या खाली गेलं तर परिस्थिती गंभीर होत जाते. आपण ऑलरेडी 1400 पर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आता ह्याच्या करता आपली लोकसंख्या वाढ एक जबाबदार आहे. दुसरी गोष्ट आपलं कन्झम्पशन हे वाढतंय. म्हणजे आपण पूर्वी ज्वारी बाजरी खायचो, आता गहू तांदूळ खातोय. त्याच्यावरनं आता आपण मैदा आणि आपण त्याच्यावरनं प्राणीजन्य पदार्थांकडे चाललेलो आहोत. आपण जास्तीत जास्त डेअरी खातो, आपण मीट प्रॉडक्ट्स अंडी आहेत याच्याकडे आपण चाललेलो आहोत. आता जसजसं आपण प्राणीजन्य पदार्थांकडे जातो तर 1 किलो बाजरी करायला समजा जर 400 लिटर पाणी लागत असेल, तेच 1 किलो गहू करायला 1500 लिटर पाणी लागतं. 1 किलो मीठ तयार करायला, चिकन तयार करायला तुम्हाला 2000-2500 लिटर पाणी लागतं. तर याचा अर्थ असा की आपण जास्तीत जास्त जसं प्राणीजन्य आहाराकडे किंवा प्रोसेस्ड फूडकडे चाललो आहे तसतशी आपली व्हर्च्युअल वॉटर डिमांड पण खूप वाढते. त्यामुळे जे काही नैसर्गिक संसाधनं पाण्यासारखी आहेत त्याच्यावर प्रेशर हे वाढतच चाललं आहे. कारण कसं आहे की आकाशातनं पडणारं पाणी तेवढंच आहे, पण पाणी कमी आहे का तर पाणी नाही, पाणी कमी नाही आहे, आपलं त्याचं मॅनेजमेंट चुकतं आहे. आणि त्याच्यामुळं ही जी काही तफावत आहे, जो पाण्याचा सप्लाय आणि त्याचं मिसमॅनेजमेंट आणि त्याच्यामधनं अवेलेबल असणारं पाणी आणि त्याच्यावर असणारी वाढणारी डिमांड, ह्याच्यामधनं ही जी काही तफावत आहे त्याच्यामुळे वॉटर स्ट्रेस आपल्याला दिसून येतो. ओके. ॲग्रिकल्चरमध्ये पाण्याची जी डिमांड आहे ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे, उपसा वाढत चालला आहे. तर आणि पावसाचं जे काही प्रमाण होतं किंवा त्याची जी सायकल होती तीही बदलताना दिसते. त्यामुळं कधी खूप पाऊस पडतो, नाहीतर खूप उन्हाळा, खूप कडक उन्हाळा असतो. तर अपवादात्मक ज्या परिस्थिती असायच्या अगोदर महाराष्ट्रात किंवा भारतात, त्या आता बहुसंख्य ठिकाणी तशा दिसायला लागल्यात. कारण हे बाकीच्या गोष्टी पण त्याला कारणीभूत आहेत. मला असं विचारायचं आहे की कृषीसाठी जे काही म्हणजे शेतीसाठी जे काही कन्झम्पशन वाढेल, आता पाण्याचा उपसा जो वाढेल, तर भविष्यात त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? कारण हा मोठा गंभीर प्रश्न उद्या तयार होणार आहे. कारण पाणी नसेल तर धान्य पिकणार नाही आणि धान्य नसेल तर ते अन्न लोकांना मिळणार नाही. त्यामुळं हा खूप जीवनमरणाची गोष्ट आहे ही. तर त्याचं जे व्यवस्थापन आहे की ह्या जलस्रोतांचं आणि पाण्याचं, भूजलातल्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कुठले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात की भविष्याच्या दृष्टीने आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे? एक म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवासारखी जी काही संकल्पना आहे ती पाणी फाउंडेशननी केली असेल किंवा जलयुक्तमध्ये असेल किंवा एकात्मिक जलसंधारण असेल, तर ह्या सर्व गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या आपल्या गावामध्ये राबवणं पहिली गोष्ट. जो काही पाणी पडतं आहे जिथल्या तिथेच आपण त्याला रिचवलं तर आपलं पाणी वाढू शकतं. आपल्याकडे तुम्हाला म्हटलं तसं की ऑन ॲन ॲव्हरेज भारतामध्ये 800 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो ऑन ॲन ॲव्हरेज. त्याच्यामध्ये आता 150 मिलीमीटर अगदी रन ऑफ कच्छ किंवा आपल्या राजस्थानमध्ये आपल्याला दिसतो. आणि तुम्ही जर नॉर्थ ईस्टला गेलं तर तिथं 10 मीटर पण पाऊस पडतो. पण तुम्ही म्हटलात तसं की हे जे काही क्लायमेट चेंज, वातावरणामधले बदल आहेत ह्याचा पण एक मोठा परिणाम आपल्या ग्राउंड वॉटरवर दिसून येतो. कारण नंबर ऑफ रेनी डेज, पावसाळ्याचे दिवस कमी झाले आहेत आणि पावसाची इंटेन्सिटी ही वाढलेली आहे. त्यामुळे जे काही पाणी तयार होते तर ते भूगर्भात जायच्याऐवजी ते वाहून जाते. त्याच्याकरता तुम्हाला म्हटलं तसं की जलसंधारणासारख्या ज्या काही गोष्टी आहेत, CCTs आहेत, तर त्या एक करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामधनं आपण जास्तीत जास्त त्याचा मेंटेनन्स ठेवणं. कारण आपल्याकडे कसं आहे की सरकार येतं, पैसे खर्च करतं, आपण थोडासा एन्थुझियाझमने आपण उत्साह दाखवून त्या जलसंधारणाच्या याच्यात काम करतो. पण 2-3 वर्षानंतर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि परत आपल्याकडे प्रॉब्लेम तेच येतात. म्हणजे आपल्याकडे ही एक अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन अशी आहे की आपण काही गोष्टी बिल्ड करतो, आपण निग्लेक्ट करतो आणि परत रिबिल्डिंगमध्ये आपला खूप एफर्ट, एनर्जी वाया जाते. तेच मेंटेनन्सचा जर आपण एक मुद्दा घेतला तर भूजलाची किंवा जलसंधारणाची जी काही स्ट्रक्चर्स आहेत त्याचं डिसिल्टिंग करणं हे कम्युनिटीनी, गावाने एकत्र येऊन जर केलं तर 100% होऊ शकतं. आता एखाद्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याच्या विषयी आपण बोलूया. आजकालची एक अशी फॅशन आहे की बोरवेल घ्यायची, विहीर घ्यायची, एखादं शेततळ करायचं, त्या विहिरीतनं बोरवेलमधनं पाणी उपसायचं, त्या शेततळ्यात भरून ठेवायचं आणि ते शेततळ असतं ते प्लॅस्टिकचा कागद घातलेलं असतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक सोर्स तयार होतो पाण्याचा, पण तो एक सरफेस वॉटर सोर्स तयार होतो. त्याच्यामधलं जे काही पाणी आहे ते 60% पाणी जवळजवळ इव्हॅपोरेशनमधनं निघून जातं. 60%. 60%.
उरतं किती 40 ते 50% मॅक्सिमम पाणी तुमच्याकडे उरतं, जे तुम्ही तुमच्या शेतीकरता वापरता. पण हेच पाणी, जसं तुम्ही म्हटलं, तुम्हाला म्हटलं तसं की हेच आपण भूजलामध्ये आपण कन्वर्ट करू शकलो तर आपल्याला नक्कीच जास्त फायदा होईल. तर त्याच्या काय काय टेक्निक्स आहेत, तर हे पण शेतकऱ्यांनी सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आता काय आहे की ॲग्रिकल्चर पण बदलतं आहे, टेक्नॉलॉजीचा वापर त्यात वाढत चालला आहे, कारण प्रोडक्शन वाढवायचं असेल तर त्या अपरिहार्य आहे. तर आता ही जी टेक्नॉलॉजी आता फक्त काय की सरफेसवर, तुम्ही मगाशी सांगितलं की जे दिसतं त्याच्यावर जास्त काम केलं जातं आपल्याकडं, पण जे दिसत नाही त्याच्याकडं दुर्लक्ष होतं. तसंच हे जे नैसर्गिक स्रोत आहेत पाण्याचे, त्याच्याकडं कोण बघत नाही, त्याच्या संवर्धनासाठी काही करत नाही. टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येऊ शकतो या दृष्टिकोनातून, म्हणजे भूजलातील म्हणजे जमिनीतील पाण्याचा साठा जो आहे तो वाढवण्यासाठी किंवा त्याचं संवर्धन करण्यासाठी टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरता येऊ शकते? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न. आपल्याकडे अजूनही जवळजवळ 98 ते 99% लोक जेव्हा एखादी बोरवेल घेतात तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो, तुम्ही इथं बोरवेल का घेतली? ते म्हणतात एखाद्या नारळवाल्याने आणून दिली, नारळवाल्याने सांगितलं की इथे तर तुम्ही बोरवेल मारा. बरोबर. मी ह्या डिबेटमध्ये जात नाही की माणसाच्या हातात नारळ उभा राहतो नाही राहतो, हे दैवी आहे वगैरे, मी ह्याच्यात जात नाही. नारळ उभा राहतो का तर राहतो, असेल माहीत नाही मला. शास्त्रीय आहे का तर नक्की शास्त्रीय नाही. आडाखा आहे का तर आडाखा आहे. म्हणजे कसं आहे की एखाद्या वैद्यूने आपल्याला एखादी गोळी दिली तर ती गोळी चुकीची आहे का तर मी त्याला हो किंवा नाही म्हणणार नाही. पण त्याच्यापेक्षा जर माझ्याकडे एखादा डॉक्टर असेल तर मी नक्की त्याच्याकडे जाईल. राईट. तर जे काही आत्ता जे काही भूजलाचे स्रोत हे तयार केले जात आहेत, बोरवेल्स असतील, ओपन वेल्स असतील, तर ह्या सर्व गोष्टींचं जे लोकेशन असतं ते सर्वात महत्त्वाचं असतं. आणि ते लोकेशन काढायला लोक हे डिव्हायनर्स, म्हणजे जे नारळांनी किंवा मी तर जे तुम्हाला कधी कधी मला हसायला येतं, काही काही लोक होका यंत्रानी, कंपासनी, काही काही लोक तर बिस्लेरीच्या बाटलीनी लोकांना पॉईंट दाखवतात. म्हणजे इतकं हे भोंदू लोकांनी हे क्षेत्र भरलेलं आहे. आणि त्याच्यामधनं जे काही लोक हे असे सल्ले घेऊन जेव्हा त्याच्यावर आपली एक फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट, आपल्या सगळ्या आशा सगळ्या केंद्रित करतात, त्या आज ना उद्या त्या खोट्या पडतात, कारण त्याच्यामागे शास्त्रीय आधार नाही. एखाद्या ठिकाणी माणूस एक अंदाजाने सांगू शकतो की हां इथं बोरवेल मारा, हे झाड दिसलं, इथं विहीर करा, सांगू शकतील ते. मी कुठलाही माणूस एक कॉमन सेन्स वापरून सांगू शकतो. पण तो सोर्स शाश्वत किती राहील हे सांगू शकत नाहीत ते, कारण त्याच्यामागे शास्त्रीय काही एक बॅकअप नाही किंवा डेटा नाही किंवा इन्फॉर्मेशन नाही. तर सांगण्याचा हेतू असा की पहिली गोष्ट सर्वात की बोरवेल्स कशा काम करतात, विहिरी कशा काम करतात, भूजल कसं काम करतं हे सांगणं लोकांना गरजेचं आहे. त्याच्याकरता ऑनलाईन कोर्सेस आम्ही लॉन्च करतो आहे की जेणेकरून मराठीमध्ये सहज सुलभ भाषेमध्ये आमचा आत्ता एक ऑलरेडी मराठीमध्ये कोर्स चालू आहे की जो रोज संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान. त्याचं शुल्क किती असतं? त्याचं शुल्क सध्या आम्ही देतो, फुकटामध्ये आम्ही देतो आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून जास्त लोकांना काही ॲडव्हान्स्ड काही करायचं असेल किंवा आमच्याबरोबर एकत्र येऊन काम करायचं असेल शास्त्रीयदृष्ट्या, तर त्याच्याकरता आम्ही थोडेसे एक जुजबी रक्कम आम्ही त्यांना चार्ज करू. पण एक बेसिक अवेअरनेस जनरेशनसाठी आम्ही टेक्नॉलॉजीचा असा वापर करतो आहे. दुसरी गोष्ट, बोरवेलचा जो पॉईंट असतो किंवा विहिरीचा पॉईंट जो असतो तर तो घेण्याकरता तुम्ही व्हर्टिकल इलेक्ट्रिकल साऊंडिंग किंवा जिओमॅग्नेटिक सर्वे आपण असे म्हणतात, तर असे सर्वे करणाऱ्या माणसांचा तुम्ही त्याच्यामध्ये वापर करून घ्यायला पाहिजे, त्यांची कन्सल्टन्सी घ्यायला पाहिजे. कारण ते तुम्हाला जमिनीचा जवळजवळ एक्सरे सारखा एक क्रॉस सेक्शन काढून दाखवू शकतात आणि तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगू शकतात की तुम्ही इथं एवढी बोरवेल खणा, इतकी खोलवर जा, इथे एवढी विहीर करा, एवढ्या व्यासाची करा, एवढं पाणी मिळेल, किंवा तुमच्या ह्या बोरवेलसाठी किंवा ह्या विहिरीसाठी तुम्ही कसा रिचार्ज करा याच्याविषयी तुम्हाला सांगतील. तर माझं कळकळीचं लोकांना असं सांगणं आहे, एखाद्या शास्त्रीय पद्धतीने जो पॉईंट देतो अशा माणसाकडे जा की जो तुम्हाला तो डेटा देईल, फॅक्ट्स देईल, तुम्हाला त्या मशीनवर दाखवेल. भोंदूगिरी करणाऱ्या लोकांकडे कृपया जाऊ नका, नाहीतर तुमचा जे काही नैसर्गिक संसाधन तुम्ही वापरणार आहात तर ते शाश्वत राहणार नाही. आज ना उद्या ते परत ड्राय होईल, परत तुम्ही त्याच माणसाकडे जाऊन अजून एखाद्या बोरवेल अजून जास्त खोल मारायचा प्रयत्न कराल, त्याच्यामधनं तुम्हाला पाणी मिळणार नाही. तर सांगण्याचा हेतू असा की सोल्युशन्स आहेत का, सोल्युशन्स अवेलेबल आहेत. थोडासा एक शास्त्रीय आपण जर दृष्टिकोन अंगीकारला तर आपल्याला नक्की याच्यामध्ये
फायदा मिळू शकेल. ओके. पाणी आपल्याला प्रयोगशाळेत तयार नाही करता येत, तर ते म्हणजे नैसर्गिक स्रोतांमधूनच ते मिळतं. त्यामुळं त्याचं आपण जितकं संवर्धन करू, जितकी बचत करू, तीच त्याची निर्मिती असं आपण म्हणू शकतो. तर भूजलातली पाण्याची पातळी वाढविण्यासाठी किंवा ज्या बोर आहेत आपल्या, त्यातली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी किंवा त्याला रिचार्ज करण्यासाठी तुम्ही काही टेक्नॉलॉजी अवेलेबल करून देत आहे. बोर चार्जर तुम्ही असं त्या संकल्पनेला नाव दिलेलं आहे. तर ती संकल्पना नेमकी काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल? छान प्रश्न. पहिल्यांदा थोडंसं जाणून घेऊया की बोरवेल्स कोरड्या का पडतात किंवा त्या हंगामी का होतात. तर तुम्ही एक थोडासा जर अंदाज घेतला भारताच्या म्हणजे महाराष्ट्राच्या भूजलाविषयी, तर महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या खाली अनेक प्रकारचे थर आहेत आणि काही थर जे आहेत ते सच्छिद्र आहेत, काही थर जे आहेत ते कडक पाषाणाचे आहेत. त्यामुळे वरच्या थरामध्ये जे आपण वातावरणाला एक्सपोज्ड आहेत, तर त्याच्यामध्ये दरवर्षी पाऊस पडतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये पाणी साठतं, जे आपल्याला विहिरींच्या स्वरूपामध्ये दिसतं किंवा झऱ्यांच्या स्वरूपामध्ये दिसतं. तेच जेव्हा आपण बोरवेल घेतो तेव्हा ते आपण बोरवेल खालपर्यंत घेतो, म्हणजे 200-600 फुटांपर्यंत आपण खाली जातो. तर हे जे वरच्या थरामधलं जे पाणी असतं तर ते खाली झिरपत जाईपर्यंत 200 फुटापर्यंत जायला त्याला अनेक दशकं लागतात. 600 फुटांपर्यंत जायला अनेक हजारो वर्ष लागतात. आणि ते पाणी वरनं खाली जात असताना ते ज्या काही मिनरल्स रॉक्समधनं जातं, खडकांमधनं जातं, तर त्याच्याबरोबर असलेले जे काही क्षार आहेत ते घेऊन जातं. त्यामुळे बोरवेलचं पाणी आपल्याला हे खारं लागतं, कारण आपण 200-600 फुटापर्यंत खोली करतो. आता हे वरच्या थरामधलं पाणी जे असतं तर ते आपल्याला विहिरीमार्फत आपण काढून घेऊ शकतो. हे पाणी किती असतं तर कोट्यावधी लिटर पाणी असतं, राईट. म्हणजे साधारण एका एकराच्या खाली जर तुम्ही साधारण विचार केला तर हे पाणी अनेक लाख ते कोटी एवढ्या लिटरपर्यंत असू शकतं. जेव्हा आपण बोरवेल घेतो तेव्हा आपण ती 200-600 फुटांपर्यंत घेतो. म्हणजे आपण एक ड्रिल मारतो आणि जो बोरवेल ड्रिलर असतो तो वरच्या खडकामध्ये तो एक पाईप टाकतो, त्याला आपण केसिंग पाईप म्हणतो. म्हणजे जी आपल्याला बोरवेल दिसती तो केसिंग पाईप असतो. तो साधारण 4.5, 6, 8 इंची असा प्रकाराचा असतो. नॉर्थला गेलं तर 12 इंच 18 इंचापर्यंत पण जातो. तर महाराष्ट्रामध्ये साधारण एक 4.5, 6, 8 इंचापर्यंत जातात. तर हा जो पाईप असतो हा PVCचा असतो, नाही तर तो स्टीलचा पाईप असतो. तर तो कुठपर्यंत, तो पहिला जो कडक पाषाण आहे तिथपर्यंत तो खणला जातो, तिथपर्यंत तो टाकला जातो. याचं कारण का की दरवेळी पावसामध्ये जे काही वरच्या भागातली माती आहे, मुरूम आहे किंवा जे काही भेगाळलेला पाषाण आहे तर तो खाली पडून खालचा आपला जो बोरवेलचा भाग आहे तो बंद पडू नये, बुजू नये म्हणून असतो. पण याचं काम तो जो पाईप असतो, केसिंग पाईप असतो तो करतो. पण वरच्या थरात असलं जे काही पाणी आहे, जे काही साठलं जातं पावसाळ्यात, तर ते पाणी आत जाऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण बोरवेल घेतो, आपण एखादा पंप टाकतो, जो इलेक्ट्रोमेकॅनिकल पंप असतो, त्याच्यामधनं आपण पाणी उपसायचा प्रयत्न करतो, पाणी यायला लागतं. सुरुवातीला प्रत्येक बोरवेल चांगलं पाणी देते. बोरवेलवाला पण आपल्याला सांगतो, साहेब 2-2.5 इंची पाणी लागले उपसा, की माणूस बाजरीवरनं गेला उसावर, असं एक समीकरण होतं. पण ते पाणी 2-2.5 जरी इंच असेल तरी ते किती वर्ष टिकेल, कसं टिकेल आणि ते वाढवायचं कसं हे तो बोरवेलवाला सांगत नाही. त्यामुळे जेव्हा आपण इलेक्ट्रोमेकॅनिकल पंप टाकून पाणी काढायला लागतो, आपल्याकडे ती पण एक स्पर्धा असते. माझ्या शेजारच्यानी 3 HP पंप टाकला, मी 5 HP पंप टाकतो. असे करून जास्तीत जास्त HP पंप टाकायचा प्रयत्न करतात लोक. त्यातनं पाणी पटकन काढलं जातं. ते पटकन काढलेलं पाणी वापरलं पण जातं. पण जो तुम्हाला म्हटलं तसं की जो नैसर्गिक रिचार्ज आहे, नैसर्गिक पुनर्भरणाचा जो काही वेग आहे तो अतिशय हळू आहे आणि आपला काढण्याचा रेट खूप फास्ट आहे. ही जी तफावत आहे, त्यामुळे सुरुवातीला तुमची बोरवेल तुमचे पाणी तुम्हाला देत राहते, पण नंतर ते पाणी हळूहळू कमी होत जातं. कारण त्याला पाणी देणारे जे स्रोत आहेत तेच कोरडे पडायला लागतात. त्याच्यामध्येच पाणी राहत नाही आणि ते पाणी जास्त फास्ट वेगाने खाली जाऊ शकत नाही. त्यामुळे बोरवेल्सना पुनर्भरण करण्याचा जो काही प्रकार आहे त्याला आपण आर्टिफिशियल इंजेक्शन रिचार्ज असं त्याला एक टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये आपण कसं करतो की तुम्हाला म्हटलं तसं की आता भूजलाची स्पेशली जे खालचे जलदर आहेत ते एवढे ड्राय झालेत की ती अर्थ सिस्टीमची अशी परिस्थिती आहे की ती कधी मरेल सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याला ॲक्यूट डायरिया झाला आहे त्याला, किंवा जुलाब अतिशय जोरात झालेत, अशी परिस्थिती झाली. एवढं आपण ते पाणी काढले, त्या
शरीरामधनं की ते आता पाणी घेऊ शकत नाही. मग आपण काय करतो, ते ORS नावाचं साखर मिठाचं पाणी देतो. पण ते कसं की ते तुम्ही प्यायल्यानंतर, त्या रुग्णाने प्यायल्यानंतर त्याच्या आतड्यातनं जाऊन मग ते सर्वत्र पसरेपर्यंत वेळ लागतो. तोपर्यंत रुग्ण दगावायची पण शक्यता असते. तुमच्या बोरवेलचं पण तसंच आहे की एवढा पण पाणी खालनं काढलेलं आहे की तुम्हाला ते पाणी परत मिळेन असं झालंय किंवा कमी मिळतंय, ती परिस्थिती आहे. एखादा स्मार्ट डॉक्टर काय करतो, तेच एक सलाईनचं इंजेक्शन घेतो, डायरेक्टली तुमच्या धमनीमध्ये एखाद्या देतो आणि त्याच्याबरोबर औषधं किंवा जे काही ORS असेल ते देतो. त्याच्यामुळे ते फास्ट तुमच्या रक्तामध्ये जातं आणि ते पटकन सर्वत्र पोहोचल्यामुळे रुग्ण वाचतो. बोरवेल्सची पण परिस्थिती हीच आहे. त्याला जर आपण आर्टिफिशियली इंजेक्शन रिचार्ज केला आणि त्याच्या खालच्या सोर्सेसपर्यंत नेऊन ते पाणी सोडलं तर ते पाणी ॲब्सॉर्ब करतं. कारण आपण आत्तापर्यंत इथं कोट्यावधी लिटर पाणी काढलेले. असे 200-600 फुटांच्या मध्ये अनेक जलधर आहेत की ज्याच्यामधून तुम्ही वर्षानुवर्ष पाणी काढले. तर तिथं तेवढी व्हॅक्यूम स्पेस आहे. तर जेव्हा तुम्ही वरनं पाणी खाली सोडाल ते सगळं पाणी ते ॲब्सॉर्ब करेल आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते पाणी देईल. आत्तापर्यंत हे पाणी भरतच नव्हतं. आपण एखाद्या थम्सअपच्या बाटलीतनं थम्सअप फक्त पित होतो स्ट्रॉनी. स्ट्रॉ म्हणजे आपला बोरवेल सारखा झाला. पण थम्सअप कोणीच भरत नव्हतं, बरोबर. पण ती थम्सअप त्या बाटलीत भरण्याची गरज आहे. पण आता कसं आहे की थम्सअपच्या बाटलीत तर दिसतं, तरी आपल्याला बोरवेलचं पाणी खालचं दिसत पण नाही. त्यामुळे कसं आहे की आपल्या पूर्वजांनी जे पाणी वापरलं नाही किंवा त्यांची जी काही फिक्स डिपॉझिटचे पैसे होते त्याच्यावर आपण आपलं आंधळेपणाने आपलं डेबिट कार्ड मारतोय. आपल्याला माहितीच नाही किती आहे. शेवटी एक दिवशी ते मग ATM सांगतं की काय आता उरलं नाही. अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळं जे काही स्रोत आहेत त्याच्यात आपण पाणी भरून ठेवू शकतो. आपल्याकडे 3 महिन्याचा पावसाळा आहे, 9 महिने आपण पाणी वापरतो. 3 महिन्याचं पाणी आपल्याला जास्तीत जास्त स्टोअर करणं गरजेचं आहे आणि ते भुजरासारखं स्टोरेज स्पेस तुम्हाला मिळणार नाही. एखादं तुम्हाला तुमच्या शेतात एखादं सरफेस वॉटर पॉन्ड बनवायचं असेल किंवा शेततळ बनवायचं असेल, तुम्हाला भरपूर जमीन जाईल किंवा ते पॉन्ड भरायला तुम्हाला कुठनं तरी एखादा नदी नाला किंवा काहीतरी एखादा सरफेस वॉटर सोर्स पाहिजे. ह्या सर्व गोष्टींवर पैसे खर्च करायच्याऐवजी बोरवेल जे आत्ता तुम्ही फक्त पाणी काढण्याकरता वापरताय त्याच बोरवेलला आपण रिचार्जमध्ये कन्वर्ट केलं, रिचार्ज स्ट्रक्चरमध्ये, तर बरं पडेल. आता बोरवेल रिचार्ज करण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे पिट टाईप, ज्याच्यामध्ये आपण त्या बोरवेलभोवती खड्डा घेतो, त्याला खालनं होल्स करतो, त्याच्यामध्ये आपण वाळू वगैरे टाकतो, दगड टाकतो, असं एक फिल्टर बनवतो आणि मग ते पाणी जवळचा एखादा नाला किंवा एखादा रूफटॉप असेल तर ते आपण त्या खड्ड्यात सोडतो. फिल्ट्रेशन होऊन पाणी बोरवेलमधनं आत जातं. पण ते पाणी केव्हा अवेलेबल असतं, जेव्हा पावसाळ्यात पाऊस पडतो तेव्हा. याचाच अर्थ काय की बोरवेल जेव्हा पाणी घेऊ शकत नाही तेव्हा ते पाणी अवेलेबल असतं आणि एवढ्या प्रमाणात असतं की ते बरंचसं पाणी उतू जातं किंवा वाया जातं. त्यामुळे बोरवेल्स पुनर्भरण करताना बोरवेल हळू पद्धतीने पाणी देते, पण ते हळू पद्धतीने घेते पण, ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे बोरवेलमध्ये जर तुम्ही असं बदाबदा पाणी ओतायचा प्रयत्न केला तर ते पाणी घेणार नाही. हळूहळू पाणी दिलं तर ते घेईल. त्यामुळे खड्डा पद्धतीचा तोटा हाचा आहे की फक्त पावसाळ्यात रिचार्ज होऊ शकतं. त्यामुळे इफेक्टिव्हनेस आणि एफिशियन्सी त्याची कमी असते. पण काही नसण्यापेक्षा खड्डा पद्धतीचा हे चांगला. आम्ही जे सोल्युशन डेव्हलप केलेलं आहे बोर चार्जर नावाचं, हे सोल्युशन अतिशय इनोव्हेटिव्ह, युनिक आणि स्मार्ट रेनवॉटर हार्वेस्टिंगचं टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बोरवेलची एन्जिओग्राफी करतो आणि तुमच्या बोरवेलची एन्जिओप्लास्टी करतो आणि त्याने आम्ही तुमच्या बोरवेलचं पाणी वाढवतो. तर आमचे जे तंत्रज्ञ असतात ते तुमच्याकडनं आधी तुमच्या लोकेशनचा GPS पॉईंट किंवा व्हॉट्सॲप पॉईंट घेतात. त्याच्यावरनं आमच्याकडे अनेक डेटाबेसेस आहेत, आमच्याकडे सॅटेलाईट इमेज आहेत. त्याच्यावरनं आम्ही ॲनालिसिस करून तुमच्या भागाची जिओलॉजी काय आहे, तिथली जिओमॉर्फॉलॉजी काय आहे, तुमचा आजूबाजूचा प्रदेश काय आहे, त्याचा उतार काय आहे, याचा सर्व अभ्यास आधी करतात आणि मग ते ट्रेन हायड्रोजिओलॉजिस्ट तुमच्या शेतामध्ये येतात. तुम्ही फक्त तुमच्या शेतामधला तुमच्या बोरवेलमधला पंप काढून आम्हाला द्यायचा. ते आल्यानंतर तिथे तुमचा एक इंटरव्ह्यू घेतात की ही बोरवेल कशी काम करत होती, आधी कशी करत होती, आता कशी करते, खणली तेव्हा काय परिस्थिती होती, नंतर काय परिस्थिती झाली, त्याच्यात तुम्ही किती वापर करता, कशा करता शेती करता, मग कुठली पिकं घेता, असा एक सविस्तर एक सर्वे आहे तो आम्ही घेतो. त्याच्या आधारावर तो आमचा जो एक ट्रेन हायड्रोजिओलॉजिस्ट होतो ते होतो तर तो तुमच्या बोरवेलमध्ये पहिल्यांदा एन्जिओग्राफी करतो. म्हणजे तो एक अंडरवॉटर कॅमेरा सिस्टम सोडतो. आता अनेक वेळी शेतकऱ्यांना हे पण माहिती नसतं की बोरवेल काम कशी करते. त्यांचा एक भाबडा असा समज असतो की खाली एखादा ओढा आहे, नाला आहे किंवा गोड्या पाण्याचं तळं आहे आणि आम्ही त्याच्यात बोरवेल मारली. तर ते तसं नसतं.
जे काही इंटरग्रॅन्युलर स्पेसेस म्हणजे जी काही जमिनीत आत सच्छिद्रता असते त्याच्यामध्ये 2 कणांमध्ये मातीच्या मुरमाच्या कणांमध्ये किंवा जे काही खडकांमध्ये फटी असतात तर त्या फटींमध्ये जे राहणारं पाणी ते भूजल असं असतं. तर ते पाणी अतिशय कमी असतं आणि अतिशय प्रेशियस असतं आणि ते आपण तसं वापरलं पाहिजे. ह्याच्याकरता आम्ही शेतकऱ्यांना जेव्हा तो कॅमेरा सिस्टम आत सोडतो आम्ही त्या बोरवेलचा पूर्ण अगदी तळापर्यंत सर्वे करतो आणि त्यांना दाखवतो की तुमच्या इथं खाली जाईपर्यंत एवढे एवढे जलधर आहेत, ॲक्विफर्स आहे, इथनं पाणी येतं, इथनं मे बी जास्त पाणी येतं, इथनं कमी पाणी येतं, काय येतं ह्याचा आम्ही त्यांना एक सविस्तर त्यांना एक अंदाज देतो. जसं आपल्या हृदयाची जेव्हा आपण एन्जिओग्राफी करतो तेव्हा आपल्याला माहीत नाही ॲक्च्युली आपल्या धमन्या कशा काम करतात, कुठनं जात आहेत, काय जात आहेत, कुठं काय अडकलं आहे का, हे आपल्याला जेव्हा आपण कॅमेरा सिस्टम सोडतो तेव्हाच कळतं. तर तसंच आम्ही करतो आणि आम्ही शेतकऱ्यांना दाखवून देतो की हा किती महत्त्वाचा रिसोर्स आहे, सोर्स आहे आणि तो कसा वापरला पाहिजे. त्याच्यामधनं आम्ही आतला जो सगळा डेटा असतो ज्याला आपण लिथोलॉजीचा डेटा म्हणतो की कुठल्या लेवलला कुठल्या प्रकारचा खडक आहे आणि कुठल्या प्रकारचा जलधर आहे याची सगळी आम्ही इन्फॉर्मेशन घेतो एन्जिओग्राफीमधनं. आणि नंतर आम्ही एक रोबोटिक टूल डेव्हलप केलं आहे जे पेटंटेड टूल आहे त्याच्याबरोबर आम्ही कॅमेरा सिस्टम आत सोडतो आणि आम्ही खाली सोडलेल्या कॅमेरा सिस्टमबरोबर आम्ही आमचा जो हायड्रोजिओलॉजिस्ट असतो तो तुमच्या केसिंग पाईपच्या हायड्रोजिओलॉजिकली ॲप्रोप्रिएट डेप्थ म्हणजे भूजलशास्त्राच्या आडाख्यानुसार काही एका ठराविक लेवलवर तो आमच्या रोबोटिक टूलनी अशा स्लिट्स करतो. ह्याचा अर्थ कसं की पाणी बाहेर असतं तुम्हाला म्हटलं तसं पण ते आत येऊ शकत नाही. तो अशा ठिकाणी करतो की जिथनं माती वाळू आत येणार नाही आणि तुमच्या बोरवेलला बंद बुजवणार नाही. कंटिन्युअसली फिल्टर पाणी आत येताना दिसतं तर त्या लेवलच्या केसिंगच्या डेप्थला तो ते असे कट्स घेतो आणि त्याच्यामुळे फ्रेश पाणी आत येतं. हे आलेलं पाणी डायरेक्टली 200-600 फूट जेवढी तुमच्या बोरवेलची खोली आहे तिथपर्यंत खाली पडतं आणि तिथल्या ज्या काही खडकांमधली जी काही ॲक्विफर्समध्ये जी काही सच्छिद्रता आहे त्याच्यामध्ये परत पाणी भरून टाकतं. त्याच्यामुळे काय होतं की जे काही पाणी भरलेलं आहे ते आपण पावसाळ्यानंतर जेव्हा आपण पाणी उपसा करायला लागतो तेच जलधर ते पाणी परत द्यायला लागतात. ही प्रक्रिया आत्ता होत नाही आहे. आपण ही प्रक्रियेचा वेग 4 ते 20 पटीने वाढवतो. प्रत्येक बोरवेलमध्ये साधारण 2 लाख ते 80 लाख लिटर पाणी आपण हे प्रत्येक बोरवेलमध्ये आपण रिचार्ज करू शकतो दरवर्षी 24/7. त्याला कुठली एनर्जी लागत नाही, काही नाही. आणि याच्यामधनं पाणी देण्याचा कालावधी बोरवेलचा 1 महिना ते 6 महिने वाढतो. म्हणजे तुमची जानेवारीमध्ये तुमची बोरवेल ड्राय होत असेल तर त्याचा पुढच्या वर्षी मार्चपर्यंत पाणी तुम्हाला मिळेल, त्याच्या पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत मिळेल. कारण दरवर्षी हे पुनर्भरण हे वाढतच जाईल आणि त्यांनी तुमचं पाणी हे वाढत जातं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्यांनी रिचार्जची क्वांटिटी पण वाढते पाण्याची पण त्याच्याबरोबर क्वालिटी पण वाढते. कारण जसं तुम्हाला म्हटलं की जर नैसर्गिक रिचार्जनी दगडांमधनं खडकांमधनं खूप सॉल्ट्स घेऊन पाणी खाली जातं. इथे आपण डायरेक्टली खाली सोडल्यामुळे त्याच्यामधनं ते सॉल्ट्स जात नाहीत त्यामुळे ते कमी सॉल्ट्सवालं पाणी हे खाली गेल्यामुळे तुमची जी क्षारांची क्षमता असते किंवा टोटल डिझॉल्व सॉलिड्स आपण ज्याला म्हणतो सॉल्ट्स म्हणतो ते पाणी कमी हार्ड होतं, ते पाणी सॉफ्ट होतं. त्यामुळे तुमचं इरिगेशन सेट्स असतील त्याला तुमचं जे काही क्लॉगिंगचा प्रॉब्लेम येतो किंवा क्षारांचा प्रॉब्लेम येतो तो येत नाही किंवा तुमच्या पिण्याच्या पाणी तुम्हाला चांगलं पिता येतं. म्हणजे आम्हाला एका जळगावच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं की साहेब म्हणे आम्ही इथं पूर्वी त्या पाण्याचा चहा पण करू शकायचो नाही, आता आम्ही चहा करू शकतो कारण आम्ही त्याच्यात दूध टाकू शकतो. नाहीतर म्हणजे आधी दूध टाकलं की तो चहा फाटायचा कारण ते दूधच फाटायचं एवढं क्षार क्षमता होती. आता क्षार क्षमता एवढी कमी झाल्यामुळे पाण्याची जी टेस्ट आहे ती पण खूप बदलली आणि आता आम्ही त्याचा चहा बनवू शकतो. अशी त्याची एक गोष्ट त्याने आम्हाला सांगितली. पण पाण्याची जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये पण खूप फरक आपल्याला ह्या पद्धतीने केलेल्या रिचार्जमधनं दिसून येतो. अतिशय किफायतशीर गोष्ट आहे कारण एखादी तुमची बोरवेल फेल झाली असेल तर त्याच बोरवेलचा वापर आपण रिचार्जसाठी करतो किंवा आपण त्याच बोरवेलला पुनरुज्जीवित करतो किंवा एखादी सीझनल झाली असेल त्याचं आपण पाणी वाढवतो. ह्याच्याकरता एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर खड्डा किंवा दुसरी एखादी बोरवेल रिचार्ज करण्याची गरज नाही. जर एखादी बोरवेल बंद पडली असेल, कमी झालं असेल पाणी, त्याच्याकरता तुम्ही काय करता त्याच्या शेजारी अजून एक बोरवेल मारता आणि अजून जास्त खोल मारता. पण तुम्ही जाता त्याच ॲक्विफर्समधनं आणि जेवढं तुम्ही खाली जाल तेवढं तुम्हाला वेगळं पाणी मिळेल, स्वच्छ पाणी मिळेल आणि खूप पाणी मिळेल. ही जी अपेक्षा ही अतिशय चुकीची आहे. जेवढं तुम्ही खाली जाल तेवढं जास्त ॲक्विफर्स जलधर हे कॉम्पॅक्ट असतात आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त साठू शकत नाही आणि ते पाणी आत्ताचं नसतं, ते कोट्यावधी वर्षांपूर्वीचं खारं पाणी खूप असतं. त्यामुळं
कृपया जास्तीत जास्त खोल जाण्याचा प्रयत्न करू नका. तो खर्च 40-50 हजार रुपये त्या नवीन बोरवेलवर घालायच्या ऐवजी तोच खर्च बोरचार्जरसारख्या संकल्पनेत जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर त्याच्यामधनं आत्ताचं तुमचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे आता एक नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनलेलं आहे किंवा अनप्रोडक्टिव्ह बनलेलं आहे, त्यालाच तुम्ही परत पुनर्भरणाने प्रोडक्टिव्ह करू शकता आणि अतिशय किफायतशीर दरामध्ये. अनेक शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो, म्हणजे अडचण असते त्यांची की त्यांनी खूप मोठी गुंतवणूक केलेली असते आणि 1, 2, 3, 4 असे जमेल तितके बोर घेतलेले असतात आणि त्यांनी आउटपुट तर त्यांचं तसं मिळत नाही. त्यामुळं बाकीचे प्रश्न आणखीन त्यांचे अवघड होत जातात. तुम्ही हे जे बोर चार्जरचं जे काही आत्ता प्रोसेस सांगितली, तर त्याचा किती लोकांना आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे याचं प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन किती ठिकाणी केलेलं आहे, त्यांचा फीडबॅक काय आहे? आता आमची ही जी कंपनी आहे, आम्हाला IIM अहमदाबादनी स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत आम्हाला फंडिंग केलेलं आहे. आम्ही IIT हैदराबाद, IIM काशीपूर सारख्या अतिशय भारतामधल्या रिनाऊंड संस्थांबरोबर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. तर ह्या गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 1000च्याहून अधिक बोरवेल्सना आम्ही पुनरुज्जीवित केलेलं आहे. 8 राज्यांमध्ये आम्ही केलेले, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, पण 8 राज्यांमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये आम्ही याच्यावर, आणि मध्य प्रदेश, अशा सर्वत्र भागांवर आम्ही काम केलेलं आहे की जी दुष्काळ प्रवण भाग आहेत इथं आम्ही काम केलेलं आहे. जवळजवळ 90 ते 95% बोरवेल्सना आम्हाला सक्सेस मिळालेला आहे. काही बोरवेल्सना लगेच सक्सेस मिळतो, काही बोरवेल्सना 8-10 दिवसांनी मिळतो, काही बोरवेल्सना एक 3-4 महिन्यांनी, किंवा एक पावसाळा गेल्यावर 100% बोरवेल्सना याचा 100% फायदा मिळतो. कारण हा तुम्ही एक जर विचार केला तर कॉमन सेन्सिकल आहे की वरच्या थरातलं पाणी खाली जात नाही आहे, त्याला आपण फास्ट जलद गतीने आपण खालीपर्यंत पोहोचवतोय. त्यामुळं एकदा पाणी तिथलं खालचं वाढलं, तिथला रिचार्ज वाढला की तुम्हाला पाणी हे जास्त मिळणारच आहे. ओके, तुम्ही तुमचं जे प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितली. मला असं जाणून घ्यायचं आहे की मोस्टली बोर घेण्याची जी पद्धत आहे आपल्याकडची, तर त्यात शास्त्रीय भाग शक्यतो टाळला जातो, कारण लोकांना त्याच्याबद्दल काही ज्ञान नसतं आणि ते अवेलेबिलिटी पण नसते, कारण शेतकरी असं जाऊन कुठे विचारू शकत नाही. तर परदेशात बोरवेल घेताना काय करतात, ती जी प्रोसेस असते ती थोडी समजून सांगा. ओके, तर परदेशामध्ये हे शास्त्र तसं खूप प्रगत शास्त्र आहे. परदेशामधल्या भूजलावर तिथल्या सरकारचं अतिशय बारकाईने लक्ष आहे. म्हणून गेले 100 वर्ष, 150 वर्ष तिथे जेव्हा कोणाला बोरवेल ड्रिल करायची असेल तर त्याला लोकल काउंटीकडे जाऊन त्याची पहिल्यांदा परमिशन घ्यावी लागते. मग एखादा ट्रेंड हायड्रोजिओलॉजिस्ट जो असतो तो येऊन तुमच्या भागाचा सर्वे करतो, तो तुम्हाला सांगतो की इथे तुम्ही बोरवेल करू शकता, एवढ्या खोलीपर्यंत जाऊ शकता. ते झाल्यानंतर जेव्हा तो ड्रिलर येतो तेव्हा ड्रिलरबरोबर तो हायड्रोजिओलॉजिस्ट पण येतो आणि जे काही मटेरियल बाहेर पडतं आहे त्याचा अभ्यास करून त्याचा लिथोलॉग, म्हणजे त्याच्या खालची जिओलॉजी काय आहे, हायड्रोजिओलॉजी काय आहे, ह्याचा मॅप तयार करतो. असे गेले 100-150 वर्षांचे त्यांच्याकडे प्रत्येक लोकेशनचे मॅप्स अवेलेबल आहेत. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अवेअरनेस नसल्यामुळे, सरकार दरबारीसुद्धा त्याचं जास्त प्रचार प्रसार नसल्यामुळे ह्याच्याविषयी कोणीच काम केलेलं नाही आहे. कुठला तरी ड्रिलर येतो, तो सांगतो, किंवा एक नारळवाला येतो, तो पहिल्यांदा सांगतो की इथं बोरवेल मारा, 300-350 फूट मारा. का कशाला ह्याच्यावर त्यांना उत्तर नसतात. ड्रिलर येतो, तो काय म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं, इथं सांगितलं का, चला इथं मारतो, 350 फुटापर्यंत मारतो. तो तिथं मारतो. ते करताना कोणी हायड्रोजिओलॉजी असतो का, नाही, त्याचे पण काही वेगळे आडाखे असतात. तो पण सांगतो, साहेब नाही म्हणे, अजून जा 100 फूट अजून मिळेल तुम्हाला अजून पाणी. म्हटल्यावर आपण पण भाबड्या आशेने अजून 100 फूट जातो. त्यामुळे ही जी स्पर्धा आहे की जास्तीत जास्त खोलवर जाण्याची, त्याच्याविषयी ना शास्त्रीय आधार आहे, ना त्याच्याबद्दल काही लोकांना ज्ञान आहे, नॉलेज आहे, आणि ना त्याच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. ह्याच्यामुळे आपण जे काही आत्ता 450 क्युबिक किलोमीटर पाणी काढतोय, ही त्याची मेन कारणं आहेत की त्याच्यावर कोणाचा गव्हर्नन्स नाही, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही, आणि त्याच्यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या तर आपण काहीच व्हॅल्यू ॲडिशन काही करत नाही आहे. बरोबर. एक पारंपरिक समज असतो की पाषाण लागला की त्याच्या खाली पाण्याचा मोठा झरा असतो. त्यामुळं जेव्हा बोर करतात तेव्हा जेव्हा ते असं दिसतं की आता कठीण खडक लागला आहे, तर त्या शेतकऱ्याला अपेक्षा असते की आता मोठा झरा खाली असणार आहे. तर हे शास्त्रीयदृष्ट्या किती, म्हणजे याच्याकडे तुम्ही कसं बघताय?
नाही, ही भाबळी आशा आहे असं मी म्हणेन. कारण जेवढं तुम्ही अनेक कडक पाषाणांच्या खाली जाल तेवढं पाणी तुम्हाला उलट कमी मिळत जाणार आहे. कारण कसं आहे की कडक पाषाण जो असतो तर त्याच्यामधनं वरच्या थरामधलं पाणी खाली जायला अतिशय कमी भेगा असतात आणि त्या भेगांमधनं ते पाणी हळूहळू खाली झिरपत असतं. त्यामुळं कडक जेवढा पाषाण लागेल, मी तर म्हणतो जास्तीत जास्त लोकांनी 200-300 फुटापर्यंत बोरवेल घ्यावी, त्याच्या खाली जाऊ नये. सर, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो काही प्रकार आहे ती संकल्पना थोडक्यात समजून सांगा आणि त्याचा आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रात आपण कशा पद्धतीनं वापर केला पाहिजे किंवा आपण आता त्याचा ज्या पद्धतीनं वापर करतोय ते योग्य आहे का किंवा त्यात काय बदल केला पाहिजे? तर आता रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जो काही पाऊस पडतोय तो अडवायचा आणि जिरवायचा, ओके, किंवा त्या पाण्याचा वापर करायचा, अशी अतिशय बेसिक संकल्पना आहे. आपण ती जलसंधारणामध्ये करतो, आपण ती जलयुक्त शिवारमध्ये करतो, आपण पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये करतो. पण ह्या सर्व कामांमध्ये अनफॉर्च्युनेटली हायड्रोजिओलॉजीचा अभ्यास करून त्याचा आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करत नाही. त्याच्यामुळं ते खूप इनइफेक्टिव्ह आणि इनएफिशियंट राहतं. याचं कारण असं की एखादा चेक डॅम बांधला आणि त्या चेक डॅमचं फंक्शन आहे की सरफेस वॉटर स्टोरेज करणं, पण तुम्ही तो अशा ठिकाणी बांधला की त्याच्या खालची जिओलॉजी ही अतिशय किंवा त्याच्या खालची जो स्ट्राटा आहे तो अतिशय सच्छिद्र आहे, तर तुम्ही तिथं पाणी साठवायचा प्रयत्न केला तर ते साठणार नाही, ते पाणी निघून जाणार. मी अनेक ठिकाणी जलसंधारणाची कामं बघितली आहेत की जिथे त्या ज्या काही संस्था असतात त्या म्हणतात, सर बघा ह्या आमच्या पर्क्युलेशन पॉन्डमध्ये तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी दिसेल. ते अतिशय अभिमानाने सांगतात. अरे पण मी विचारतो, अरे हे एक पर्क्युलेशन पॉन्ड आहे, याच्यामध्ये पर्क्युलेट व्हायला पाहिजे पाणी, याचा अर्थ तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीचं स्ट्रक्चर बांधलं आहे, राईट. त्यामुळे जे काही रूल ऑफ थंबनी आपल्याकडं जे काही केलं जातं की हां इथं हे करा, तिथं ते करा, ह्या स्लोपला हे करा, त्या स्लोपला ते करा, वरच्या भागामध्ये, पण त्याच्या खाली जमिनीखाली काय आहे, त्याची हायड्रोजिओलॉजी काय आहे हे समजून घेतलं जात नाही. अनेक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग जे शहरांमध्ये तर मला हास्यास्पद वाटतं. लोकांना वाटतं की एखादा खड्डा करा, त्याच्यामध्ये पाणी छतावरचं आणून सोडा की झालं रेन वॉटर हार्वेस्टिंग. तसं होऊ शकत नाही, कारण तो खड्डा तुमचा असतो फक्त एक 4-5 फुटाचा. त्याच्याखाली लगेच कडक पाषाण असेल तर पावसाळ्यामध्ये वरची जमीन ऑलरेडी सॅच्युरेटेड असते पाण्याने. त्याच्यामध्ये तुम्ही अजून पाणी जर टाकायचा प्रयत्न केला तर ते पाणी घेणार आहे का, तर नाही घेणार आहे, बरंचसं उतू जाणार आहे. त्यामुळे तुमचा इफेक्टिव्हनेस एफिशियन्सी काय आहे आणि त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तुम्हाला उपयोग काय, तर 0. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं असेल ते पहिलं शास्त्रीयदृष्ट्या करायला पाहिजे. त्या शास्त्रीयदृष्ट्या करण्याच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदी जिथं आपल्याला काही स्ट्रक्चर बांधायचं आहे तर त्याच्या खालची हायड्रोजिओलॉजीचा काय आहे तो अभ्यास करायला पाहिजे. कारण तुम्हाला म्हटलं तसं की जे काही सरफेसवर आपल्याला पाणी दिसतंय, नदी नाले ओढे किंवा जे काही डॅम्स आहेत, गोड्या पाण्याची सरोवरं आहेत, त्याच्यात 30 पट पाणी हे म्हणजे भूजलामध्ये अवेलेबल असतं पृथ्वीवर. त्यामुळे जसं आता जमीन कमी असल्यामुळे आपण व्हर्टिकल फार्मिंगकडे चाललेलो आहोत, तसं आता हे हार्वेस्टेड पाणी आपल्याला जमिनीखाली अनेक थरांमध्ये आपल्याला स्टोअर करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशनचे लॉसेस नाही आहे. ही जर आपण नवीन संज्ञा जर आपण ही अंगीकारली आणि जे पाणी जिथं पडतंय तिथे शास्त्रीयदृष्ट्या आपण जास्तीत जास्त भूगर्भामध्ये आणि जास्तीत जास्त खोलवरपर्यंत नेऊन पोचवलं तर तिथे जो काही स्टोरेज निर्माण होईल त्यांनी खूप खूप आपल्याला पाण्याचं स्टोरेज आपल्याला मिळेल. जसं तुम्हाला म्हटलं तसं की भारत हा अतिशय एंडाउड, म्हणजे भारताला खूप भौगोलिक परिस्थिती चांगली आहे, इथे 800 मिलीमीटर पाऊस पडतो. आपण ते पाणी स्टोअर करू शकत नाही म्हणून ते समुद्रात जाते. हेच जर आपण असं व्हर्टिकली स्टोअर करत गेलो, एकमेकांवर मडकी आहेत असं आपण विचार करून जर ते एकमेकांमध्ये स्टोअर करत गेलो तर ते पाणी नक्कीच आपल्याला जास्त वर्ष पुरेल. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदी हायड्रोजिओलॉजीचा विचार करा. कुठेही करा, काहीही करा, पण त्या विचाराच्या आधारे जी काही तुम्हाला स्ट्रक्चर्स बांधायची ती बांधा, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. नाहीतर त्याचा फायदा मिळेल पण कमी प्रमाणात मिळेल आणि तुमची फिनान्शियल जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती पण तुम्हाला जास्त त्याच्यात रिटर्न्स देणार नाही. ओके, एक थोडा वेगळा प्रश्न आहे की जलयुक्त शिवारची खूप चर्चा होती मागच्या, त्यांची फ्लॅगशिप योजना होती ती फडणवीस सरकारच्या काळातली. तर त्याच्यात खूप कामं झाली, खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक पण त्या म्हणजे खर्च खूप होता त्या योजनेत. आणि चांगली गोष्ट अशी होती की त्यात लोकांचा सहभाग पण होता खूप सारा. तर याच्या विरोधक त्याच्यावर आरोप असा करतात की त्याचा म्हणावं तसं आउटपुट मिळालं नाही. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून या
याचं जे आउटपुट आहे या जलयुक्त शिवारचं त्याच्याकडे कसं बघता, कारण त्याचा फायदा झाला का त्यांचे काही फ्लॉज राहिल्या? आता कसं आहे की जलयुक्त शिवारचं सर्वात मोठं जे काही योगदान होतं तर ते डिसेंट्रलाइज वॉटर स्टोरेज क्रिएशन याच्यामध्ये होतं. म्हणजे कसं आहे की आत्तापर्यंत आपण सगळं वॉटर स्टोरेज हे आपल्या मोठमोठ्या धरणांमध्ये आपण करतो आहे, पण त्या धरणांच्या ज्या काही कमांड एरियामध्ये कॅनॉल एरियामध्येच फक्त ते पाणी राहतं. त्याचा वापर किंवा आजूबाजूच्या छोटे छोटे नाले, नद्या, ओढे जे काही त्या नद्यांना जे काही येऊन मिळतात तर त्या क्षेत्रांना त्याचा फायदा होत नाही. तर ही जी स्कीम होती त्याच्यामध्ये असं एक आयडिया होती की हे जे काही सर्व ऑलरेडी त्या छोट्या छोट्या धरणांवर, त्या छोट्या छोट्या नद्यांवर अनेक ठिकाणी स्ट्रक्चर्स बांधलेली आहेत, नाही असं नाही, पण ती आता काळानुसार बुजलेली आहेत. ती 1970च्या दशकामध्ये दुष्काळ वगैरे होते तेव्हा किंवा तेव्हापासून ती बनवलेली आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यात भरपूर ठिकाणी गाळ साचलेला आहे, भरपूर ठिकाणी एन्क्रोचमेंट झालेलं आहे, भरपूर ठिकाणी त्याची रुंदी कमी झालेली आहे. तर अशा ठिकाणी हा गाळ काढून परत शेतांमध्ये टाकायचा, म्हणजे शेतांची थोडीशी प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. दुसरी गोष्ट त्या स्टोरेज स्ट्रक्चर वाढेल आणि अनेक ठिकाणी छोटी पण खूप स्ट्रक्चर जर आपण अशी ही रिवाईव्ह केली आणि ती भरली पाण्याने पावसाळ्यामध्ये तर त्याचा फायदा हा भूजलासाठी पण होईल आणि भूपृष्ठावरच्या पाण्याच्या स्टोरेजसाठी पण होईल, अशी ती स्कीम होती. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला अनेक ठिकाणी एक शिरपूर पॅटर्न म्हणून सारखी एक गोष्ट झाली होती की ज्याच्यामध्ये लोकांनी खूपच उत्साही होऊन त्यांनी लोकवर्गण्या वगैरे काढून नद्याच्या नद्या त्यांनी उकरून काढल्या आणि त्या एवढ्या उकरून काढल्या. मी एक फोटो बघितला होता की ज्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 60 फुटाची त्यांनी अशी एक कॅनियन अशी दरीत गेली होती. आणि त्याच्यामुळे झालं काय की जवळपासच्या जे काही विहिरी होत्या त्याचं पाणी नष्ट झालं, कारण जसं त्या पाण्याला इकडे येण्याचा मार्ग मिळाला त्यामुळे तिथलं पाणी गायब झालं, विहिरींचं पाणी गायब झालं आणि ते तुमच्या नदीत झालं आणि त्याच्यामुळे खूप एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स पण झाले. तर नंतर मग ग्राउंड वॉटर सर्वे डिपार्टमेंटनी वगैरे याच्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये पण बरेचसे इनपुट्स दिले, कारण हा एक फीडबॅक त्यांना गेला की कुठेही काहीही करू नका, थोडंसं भूजलचा अभ्यास करून भूजलशास्त्राचा अभ्यास करून करा. त्यामुळे GSDA सारखी संस्था पण त्या कामामध्ये भरपूर लागली होती. तर मी म्हणेन की डिसेंट्रलाइज ग्राउंड वॉटर रिचार्ज आणि सरफेस वॉटर स्ट्रक्चर्स बांधणं हा त्याचा जो काही उद्देश होता तो सफल झाला का, तर बहुतांशी झाला. आता त्याच्यामध्ये मशीन्सनी कामं केली का लोकांनी केली आणि त्याच्यातलं बाकी पॉलिटिकल गोष्टींमध्ये मी जाऊ इच्छित नाही. एक संकल्पना चांगली होती असं मी नक्की म्हणेन. ओके. तर हे होते राहुल बाकरे, जे ऊर्ध्वम टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी अनेक विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं. मुख्यतः बोरचं जे रिचार्ज करायचं, म्हणजे बोरची जी पाणी, तुमचा जो बोर आहे त्याचं पाणी जर कमी झालं असेल किंवा बंद झाला असेल तो बोर, तर त्यात पाण्याचा साठा कसा वाढवायचा आणि कमी खर्चात तो बोर पुन्हा कसा चालू करायचा याबद्दल त्यांनी शास्त्रीय पद्धतीनं काय करता येईल याच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर त्याबद्दल. आणि पाण्याचं राजकारण, पाण्याच्या राजकारणाची आपल्याकडं फार चर्चा असते, पण भूजल पातळी वाढविण्यासाठी काय करायला लागतं या गोष्टींची चर्चा जर राजकारणापेक्षा अधिक झाली तर भविष्यकाळ आपला अधिक चांगला असेल असं ऐकून त्यांच्या याचा सूर होता. धन्यवाद सर. धन्यवाद.